असं कधी आपल्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे का? एखाद्या व्यक्तीला कुठल्याही क्षेत्राचं नॉलेज नसतं, त्याच्याकडे तशी पात्रता नसते, पण तुमच्याकडे काही गोष्टी उपलब्ध असल्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीला तुम्ही मदत केलेली आहे आणि तुमच्या मदतीनं किंवा तुमच्या सहकार्यानं तो व्यक्ती खूप मोठ्या पदावर कार्यरत आहे. पण असंही कधी झालंय का हो? तुम्ही ज्या ज्या व्यक्तीला मनापासून मदत केलेली आहे, असे अनेक मित्र परिवारातले आपली माणसं असतात, ते मदत करत असतात, पण ज्यांना मदत केली ते खूप पुढे गेले, त्याच लोकांनी भविष्यामध्ये या माणसाला काही कळतं का, या माणसाला काही समजतं का, हा माणूस काय करू शकतो का, या माणसाबद्दल उलट जर प्रश्न केले असतील तर हे अनुभव कधी तुम्हाला आलेत का? कारण जो सर्वांसाठी काम करतो, सर्वांना मदत करण्यासाठी काम करतो, एखाद्याचं आयुष्य ज्यांनी उभं केलंय, ते माणसं ज्यांनी आयुष्य उभं केलं त्याच्याबद्दलच बोलत असतात. म्हणजे असे बोलणारे जर माणसं आपल्या समोर असतील, आपण काय बोललं पाहिजे आणि काय बोलून उपयोग आहे? आपण फक्त एकच करायचं, आपलं कार्य करायचं आणि सोडून द्यायचं. फक्त विचार करायचा नाही की आपण त्याच्यासाठी एवढं केलं आणि त्यांनी आपल्यासाठी असं बोलतोय, हा विचार करायचा नाही. तो जर विचार करत असाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्की त्या ठिकाणी निराशा होईल आणि दुःखामध्ये जाल. ते जर व्हायचं नसेल तर आपण फक्त कर्म करायचे आणि सोडून द्यायचं.